नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बघा सीईटी पोर्टलवर आलेली नवीन अपडेट जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। बघा तुम्ही जर आले या ठिकाणी सीईटी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवरती www.mahacet.org च्या ऑफिशियल पोर्टलवरती आणि तुम्ही इथे येऊन थोडं जरी स्क्रोल केले तर तुम्हाला काय दिसेल, एक नवीन नोटिफिकेशन दिसेल। बघा नवीन नोटिफिकेशन मध्ये काय दिले जाणून घेण्यापूर्वी जर अजून पण चॅनलला सबस्क्राइब केले नसेल, व्हिडिओला लाईक केले नसेल तर पटकन काय करा, चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण काय करा, शेअर करा। आणि जर तुम्ही अजून व्हॉट्सअप कम्युनिटी आणि टेलिग्राम चॅनल जॉईन केले नसेल तर पटकन काय करा, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जा आणि व्हॉट्सअप कम्युनिटी आणि टेलिग्राम चॅनल काय करा, जॉईन करा नवीन नोटिफिकेशन किंवा अपडेटसाठी। बघा आता तुम्ही जर हा जो नवीन नोटीस आलाय बघा, याला जर ओपन केले आणि काय दिले यामध्ये आपण आता बघूया। बघा यामध्ये सबमिशन ऑफ कॅन्डिडेट ग्रेव्हन्स ऑब्जेक्शन रायझिंग शेड्यूल। आता बघा यामध्ये जे महाराष्ट्र एमबीए एमएमएस सीईटी 2025 आहे, तुम्ही जर ही एक्झाम दिली तर हा व्हिडिओ काय तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। बघा यामध्ये आता शेड्यूल फॉर डिस्प्ले ऑफ क्वेश्चन पेपर म्हणजे या ठिकाणी काय झालेले, तुमचं डिस्प्ले झालेले क्वेश्चन पेपर याच्यासाठी काय केलेले, शेड्यूल केलेले। बघा कॅन्डिडेट रिस्पॉन्स म्हणजे तुमचे काय झालेली या ठिकाणी अर्थात आन्सर की पण काय झालेली आता रिलीज झालेली आणि करेक्ट आन्सर की अँड सबमिशन ऑफ कॅन्डिडेट ग्रेव्हन्स ऑब्जेक्शन रिगार्डिंग क्वेश्चन। म्हणजे आता जर तुम्ही काय केले, तुमचं या ठिकाणी काय होणार आहे, क्वेश्चन पेपर डिस्प्ले होणार आहे, त्यामुळे तुमचे आन्सर की असणार आहे आणि तुम्हाला जर एखाद्या क्वेश्चन साठी काय करायचे, ग्रेव्हन्स साठी जर अप्लाय करायचे, समजा तुम्हाला एखाद्या क्वेश्चन मध्ये काही प्रॉब्लेम वाटते समजा, ओके, तर तुम्ही काय करू शकता, त्याला ग्रेव्हन्स साठी काय करू शकता, अप्लाय करू शकता। मग तुम्ही महाराष्ट्र एमबीए एमएमएस सीईटी 2025 साठी कधीपासून तर कधीपर्यंत करू शकता, तर 28/4/2025 ते 30/4/2025 पर्यंत तुम्ही काय करू शकता, ग्रेव्हन्स साठी काय करू शकता, अप्लाय करू शकता। मग तुम्हाला हे अप्लाय कसं करायचंय बघा, तर तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय, तुमचं लॉग इन या ठिकाणी करायचंय आणि त्या लॉग इन करून तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय, ग्रेव्हन्स साठी अप्लाय करायचंय। बघा जर तुम्हाला एक क्वेश्चन साठी जर या ठिकाणी अप्लाय करायचंय बघा, तर तुम्हाला या ठिकाणी एक क्वेश्चन साठी किती फीस पे करावी लागणार आहे, 1000 रुपये तुम्हाला या ठिकाणी काय करावे लागणार आहे, तुम्हाला फीस पे करावी लागणार आहे। बघा आणि ही जी फीस असणार आहे बघा तुमच्यासाठी नॉन रिफंडेबल असणार आहे। बघा आणि तुम्हाला ही जी फीस पे करायची ती कशी करायची, तुमचं लॉग इन करून ऑनलाईन पद्धतीने काय करायची, फीस पेड करायची। बघा त्यानंतर बघा जर तुम्ही ग्रेव्हन्स साठी जर अप्लाय करताय तर तुम्हाला या ठिकाणी काय भेटणार आहे, ट्रॅकिंग फॅसिलिटी अवेलेबल असणार आहे। बघा त्यामधून तुम्ही काय करू शकता, त्या क्वेश्चनला ट्रॅक करू शकता। माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। भेटूया मग अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत थँक्यू।